आज आपण घरच्या घरी मऊसूद असे बुंदीचे लाडू करणार आहोत। त्यासाठी आपण घरीच बुंदी पाडणार आहोत। बाहेरून बुंदी आणायची गरज नाही आहे। आपण घरच्या घरी मस्त असे बुंदीचे लाडू बनवणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथं बेसन घ्यायचं आहे। मी इथं बेसन चाळून घेतलेलं आहे। 4 कप बेसन घेतलेलं आहे आणि मी साखर घेतलेली आहे 1.5 कप। आपल्याला आता ह्या बेसनच्या पिठात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही आहे। थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला लागेल तसं पाणी आपण वरून घेणार आहोत। ह्याच्यातले आपल्याला सगळ्या गाठी फोडून घ्यायचे आहेत। थोडं थोडं पाणी घालून आपण हे एकदम पेस्ट करून घेऊया। इथं मी पेस्ट बनवली आहे। हे आपण चेक करून बघूया। मी इथं हा बुंदी पाडण्याचा झारा घेतलेला आहे। त्याच्यात आपण थोडंसं पीठ घालून चेक करूया। इथं पीठ आपलं थोडं घट्ट वाटतंय। ह्याच्यातून पडत नाहीये पटकन। आपलं हे पीठ थोडंसं घट्ट आहे। आपण ह्याच्यात थोडं पाणी ॲड करूया। हे झाऱ्यामधून आपल्याला पटकन पडलं पाहिजे। इथं मी 3 ते 4 चमचे पाणी ॲड केलंय। हे आपण मिक्स करून घेऊया। आपल्याला हे 10 मिनिटं तरी फेटून घ्यायचं आहे। ह्याच्यातल्या सगळ्या गाठी आपण फोडलेल्या आहेत। एकसारखं आपलं पीठ फेटून झालंय। आपण पुन्हा एकदा चेक करूया। झाऱ्यावर थोडं टॅप केलं तरी पटकन पडतंय। आता आपलं पीठ हे व्यवस्थित तयार झालेलं आहे। आपल्याला हे पीठ किमान 10 मिनिटं तरी फेटून घ्यायचं आहे। फेटल्यामुळं पीठ थोडं हलकं होतं। आपण आता ह्या पिठामधून 2 वाट्यामध्ये थोडं थोडं पीठ काढून घेऊया। आपल्याला एकामध्ये हिरवा कलर टाकायचा आहे आणि एकामध्ये केशरी। दोन्हीमध्ये मी पीठ आता काढून घेतलेलं आहे। आपण आता याच्यात हिरवा कलर टाकूया। मी इथं लिक्विड कलर यूज केलाय। थोडा जास्तच झालाय। तुम्ही थोडासा कमी वापरा। इथं माझा हिरवा कलर जास्तच झालेला आहे। आणि दुसऱ्यात आपण केशरी कलर टाकून मिक्स करून घेऊया। आपल्याला आता मोठ्या कढईमध्ये तेल ठेवायचं आहे तापत। आपण चेक करूया। लगेच वर येते। आपलं तेल इथं तापलेलं आहे चांगलं। आता आपण झारा कढईमध्ये पकडून त्याच्यात वरून बेसनचं मिश्रण घालूया। आपली बुंदी व्यवस्थित बनते। तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे। आपल्याला झाऱ्यावर थोडं थोडं हाताने टॅप करायचं आहे।
आपण झारा काढून ठेवूया. आपण बुंदी आता हलवून घेऊया. आपल्याला ही बुंदी 20 ते 25 सेकंदच तळायचे. लगेच आपली ही बुंदी तळून होते. ही आपली बुंदी झालेली आहे. आपल्याला जास्त कडक करायची नाही आहे बुंदी ही. आपण आता ही काढून घेऊया. एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया मोठ्या. आपण पुन्हा गॅसवर झारा पकडून त्याच्यात आपण टाकून घेऊया. पण आपल्याला दुसऱ्यांदा घाणा टाकताना तेल 1 मिनिट गरम करून द्यायचं आहे. नाहीतर ते एकतर चपटी होईल किंवा मग एकमेकांना चिटकूनच राहील. ते आपल्याला प्रत्येक घाण्यानंतर 1 मिनिट आपल्याला गॅस हा चालू फास्ट करून आपल्याला तेल तापून द्यायचं आहे. इथं मी आता ही पण भाजलेली आहे, काढून घेते. सगळी बुंदी आपल्याला अशीच करून घ्यायची. इथं मी आता केशरी बुंदी टाकते. आपल्याला 2-3 वेळा झारा यूज केल्यानंतर आपण खालची बाजू त्याची ओल्या कपड्याने पुसून घ्यायची. नाहीतर बुंदीला मग टोकं आल्यासारखी येतात. मग आपल्याला 2-3 वेळा यूज केल्यानंतर आपण ती झारा खालच्या बाजूने ओल्या कपड्याने पुसून घेऊया. आपली इथं ऑरेंज बुंदी पण तळून झालेली आहे. हे आपण काढून घेऊया. आपण त्या आधीच्या बुंदीमध्येच काढून घेऊया. आता इथं आपण हिरव्या कलरची बुंदी पाडून घेऊया. ते मी वाटीतलं सगळं मिश्रण झाऱ्यात टाकलेलं आहे. आता आपण झारा हाताने टॅप करून सगळी बुंदी पाडून घेऊया. इथं तुम्ही हिरवा कलर थोडा कमी वापरा. माझा थोडा जास्त झालेला आहे. आता ही पण आपण काढून घेऊया. आपली आता सगळी बुंदी पाडून झालेली आहे. तर आता ही आपण झाकून ठेवून देऊया. आता आपण पाक करायला घेऊया. मी इथे एका टोपात साखर टाकते. त्याच्यात आपल्याला थोडंसंच पाणी घालायचं आहे, साखर विरघळण्यासाठी फक्त. आता ह्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. इथं आपण जास्त पाणी यूज करायचं नाही आहे, नाहीतर पाक बनायला भरपूर वेळ लागतो. हे आता साखर विरघळली आहे. आता इथं आपला पाक रेडी झालेला आहे. आपण तो चेक करूया पाक रेडी आहे की नाही. आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊया. आता ह्या पाण्यामध्ये आपण 2 ते 3 थेंब पाकाचे टाकून बघणार आहोत. हे एका ठिकाणी गोळा झालं तर हा आपला पाक रेडी आहे समजायचं. इथं आपलं बनलेलं आहे गोळी. आपला पाक रेडी आहे. तर आता आपण ह्या पाकात थोडंसं 2 चमचे पाणी घालून घेऊया. हे पाणी ह्यासाठी टाकायचं की लाडू बनवल्यानंतर ते पांढरे उठत नाहीत, त्यासाठी आपल्याला हे पाक मोडून घ्यायचं आहे. आता हा पाक आपण बुंदीमध्ये टाकून घेऊया. आता ह्याच्यात आपण वरून वेलची पावडर, इथं तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. मी इथं मनुके घातलेले आहेत, मगज घातलेलं आहे थोडंसं. आता आपण हे मिक्स करून घेऊया. हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाक सगळीकडं सगळ्या बुंदीला लागला पाहिजे असं. हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत.
हे आपलं आता मिक्स झालेलं आहे. हे आपण थोडंसं पाक मुरायला आपण हे ठेवून देऊया. 15 ते 20 मिनटं आपण हे ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटानंतर आपण लाडू करायला घेऊया. हे आता थंड पण झालेलं आहे. आपण थोडं मिक्स करून घेऊया आणि ह्याचे लाडू बांधून घेऊया. आपल्याला लाडूचा आकार पाहिजे तेवढा आपण ही बुंदी हातात घेऊन त्याचे लाडू वळूया. आपल्याला दोन्ही हातांनी मिळून दाबून ह्याचे लाडू बनवायचे आहेत. हे जर लाडू बनत नसले तर आपण थोडा वेळ गॅसवर हे मिश्रण आपण गरम पण करून घेऊ शकतो. इथं मी लाडू बांधलेला आहे. असेच आपल्याला सगळे लाडू बांधून घ्यायचे आहेत. इथं मी जास्त मोठे पण लाडू बांधलेले नाही आहेत, मीडियम बांधलेले आहेत. इथं मी सगळे लाडू एक एक करून बांधलेले आहेत. एका प्लेटमध्ये मी काढून ठेवलेले आहेत. सगळे लाडू रेडी आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.